या निमित्तानं सुरुवातीलाच मी माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। सर्व महामानव, सर्व महामाता यांच्याही विचारांना कृतीशील अशा प्रकारचं अभिवादन। माझं गाव हेरवाड। हेरवाड हे गाव कशासाठी आहे? विधवांच्या प्रथा बंदीचा पहिला ठराव हेरवाडमध्ये मांडला गेला आणि त्याच्यासाठी आम्ही 10 वर्ष काम केलो त्याच्यावर। माझा तुम्हाला प्रश्न आहे, माता रमाईची जयंती साजरी करत असताना किती लोकांनी त्यांच्या गावी त्यांच्या जन्मगावी गेलेला आहात? यानंतर बहुतेक वर्षाची समृद्धी प्रार्थना म्हणायला मराठी भाषा आम्हाला अवगत असणं गरजेचं आहे की मराठी भाषा शिकणं गरजेचं आहे। 7 फेब्रुवारी माता रमाईचा जन्मदिवस आणि त्या औचित्य साधून आज या ठिकाणच्या शिरोळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व मान्यवर नगरसेवक यांच्या सत्काराचा हा जो कार्यक्रम आयोजित केला, या निमित्तानं सुरुवातीलाच मी माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। सर्व महामानव, सर्व महामाता यांच्याही विचारांना कृतीशील अशा प्रकारचं अभिवादन। आणि ज्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्या 2 संस्था म्हणजे सेवक ग्रुप आणि सम्यक फाउंडेशन। खरं वास्तव की या दोन्ही संस्थांच्या सर्व माझ्या भावांना मी मनापासून जिंदाबाद करतो, त्यांना सलाम करतो, कारण एक अतिशय वेगळ्या विचाराची बांधिलकी मानून या ठिकाणी ते काम करत आलेले आहेत। आणि ती बांधिलकी आहे त्यांची, ती सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे संविधानाला प्रमाण मानून आणि या महामानवांचा विचार या समाजामध्ये आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येईल याचा विचार करणारी ही मंडळी आहेत। आणि म्हणून मी गेली जवळजवळ 4-5 वर्षे पाहतो आहे की ज्या पद्धतीने सेवक ग्रुप वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, मग सातत्यानं, मग महिलांच्या संदर्भातले कार्यक्रम असतील, महामानवांचे असतील, वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं असेल, हा सगळा कार्यक्रम घडवून आणायचं आणि विचाराचा जागर करण्याचं काम या निमित्तानं होतंय। आणि म्हणून या सगळ्यामध्ये धडपड करणारे आदरणीय चिदानंदजी, आदरणीय अशोक कांबळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची वाटचाल सातत्याने ते करत राहावेत अशा प्रकारच्या मनाच्या शुभेच्छा त्यांना देतो। सम्यक फाउंडेशन हे ज्या पद्धतीनं एक वेगळा विचार घेऊन, जसं सेवक ग्रुप एक वेगळा विचार करत आहे तसं सम्यक फाउंडेशन ही या ठिकाणी करत आहे। मग त्याच्यामध्ये आदरणीय सूरजजी असतील, सचिनजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी मग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की बाबासाहेबांची जयंती केवळ दलित समाजामध्येच होणं किंवा अण्णाभाऊ साठेंची जयंती केवळ मातंग समाजामध्ये न होणं, तर ती सार्वजनिक झाली पाहिजे। आणि त्याचबरोबर सर्व महामानवांचा आणि महामातांचा, म्हणजे अहिल्याबाईंची जयंती सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे मला खूप या ठिकाणी समाधान वाटतं की जी केवळ अहिल्याबाई त्यांना फक्त फोटोपुरतं माहीत असणारी, परंतु जयंतीच्या निमित्तानं अहिल्याबाईचं समग्र जीवन मला सांगण्याची संधी मिळाली। बुद्ध जयंतीच्या निमित्तानं एका बाजूला संबंध बुद्धांचा जो काही समग्र एक वैचारिक वारसा आहे तो आपल्या समोर सांगण्याची मला संधी या निमित्तानं मिळाली। अशा पद्धतीचे कृतीशील अभिवादन आणि विचाराचा जागर करण्याचं काम या निमित्तानं सम्यक फाउंडेशन करते आणि ते फार महत्त्वाचं पाऊल आहे। याबद्दल त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो। आदरणीय रणदिवे सर, या सगळ्या कामामध्ये मी पाहतो त्यांची धडपड
आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी प्रस्तावनेमध्ये या सगळ्या तुम्हा सर्वांना ज्या पद्धतीचं कामाला लावण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे की एका बाजूला निवडून येणं ही एक भाग झाला, पण 5 वर्ष या गावातले असणारे प्रश्न समजून घेणं आणि ते प्रश्न आपण स्वतः ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढं येणं हे फार महत्वाचं काम आहे. नगरसेवक हे केवळ भावनी म्हणून शोभेचं पद नाही आहे, नगराध्यक्ष शोभेचं पद नाही आहे. तुम्हाला लोक मतदान करतात, तो मताचा अधिकार आहे, केवळ दान नाही आहे ते की मला कुठेतरी दान मिळालेलं आहे आणि मग मी तुमच्या पारड्यात टाकलेला असं नाही आहे. तो संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे आणि मताच्या अधिकारातनं तुमचा प्रतिनिधी त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्यांनी निवडलेला आहे आणि ते निवडून घेऊन तुम्ही या गावासाठी तुम्ही काहीतरी योगदान देणार आहात आणि तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काम करणार आहात. आमच्या इच्छा अपेक्षा या गावातले प्रश्न केवळ विकासाचे प्रश्न नसतात, गावाला दिशा देण्याचं काम सुद्धा तुम्हाला करावं लागतं. विकासाचे प्रश्न अनेक वेळेला होत जातात. आज एखादा प्रश्न सोडवला आणि उद्या तो संपला असं नसतो. 5 वर्षांना आणखीन विकासाचे प्रश्न येत राहतात, आणखीन त्याच्यानंतर 5 वर्षांनी येत राहतात. केवळ गटारीचं काम, रस्त्याचं काम आणि पाण्याचं काम एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन गावाला तुम्हाला सामाजिक वळण देता आलं पाहिजे, गावाला वैचारिक वळण देता आलं पाहिजे, गावाला तुम्हाला सांस्कृतिक वळण देता आलं पाहिजे आणि गावामध्ये तुम्हाला चांगल्या विचाराची मूल्य रुजवता आली पाहिजेत. हे प्रतिनिधी म्हणून तुमचं जास्त काम असतं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. मला समजाळा गावाचा या ठिकाणी उल्लेख झाला. माझं गाव हेरवाड. हेरवाड हे गाव कशासाठी आहे? विधवांच्या प्रथा बंदीचा पहिला ठराव हेरवाडमध्ये मांडला गेला आणि त्याच्यासाठी आम्ही 10 वर्ष काम केलो त्याच्यावरती आणि मग लोकांची मानसिकता बदलली आणि मग गावाला त्या पद्धतीने ठराव करण्यासाठी आम्ही भाग पाडलो. हे आम्ही करू शकलो पाऊल. ज्या पद्धतीचं एका बाजूला ते काम त्या ठिकाणी हेरवाडनं केलं तर त्याचं पुढचं पाऊल सौंदळा गावानं केलं. काय सौंदळा गावानं केलं की आम्ही जातमुक्त गाव ठरवलं त्यांनी की आमच्या गावामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे याला आमचं महत्व नाही. आमची जात आणि आमचा धर्म घरामध्ये राहील, पण घरातनं बाहेर पडल्यानंतर आम्ही सगळे माणूस आहोत. अशा प्रकारचा विचार आणि हा आदर्श त्या गावानं घालून दिला. मला वाटतं एखादं पाऊल असं वेगळेपणानं शिरोळनं जर टाकलं तर निश्चित माझ्यासारख्याला आनंद देणारी गोष्ट होईल आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. या निमित्तानं सचिन शिंदे सारखा एक तरुण कार्यकर्ता, खऱ्या अर्थाने एक पुरोगामी चेहरा आहे, रस्त्यावरचा लढाई करणारा कार्यकर्ता आहे आणि मी त्यांचा गड किल्ल्यांचा त्याच्याबद्दला अभ्यासही मला त्या निमित्तानं मला जवळून खूप अशा पद्धतीनं पाहायला मिळालेला आहे आणि म्हणून अशा एका तरुण कार्यकर्त्याचं एक पाठबळ या निमित्तानं मिळत आहे. माझ्यासोबत या ठिकाणी आदरणीय रावसाहेबजी आलासे राष्ट्र सेवा दलाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. केवळ तेवढी त्यांची ओळख नाही, मेधा पाटकर यांच्या सोबत आम्ही जे काम करतो ते जन आंदोलनांचे जिल्ह्याचे समन्वयक आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कायदा मॅनेजर म्हणून निवृत्त झालेले अशा प्रकारचे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तुम्ही सगळेच मंडळी या ठिकाणी आलेला आहात. वेळेचं भान ठेवून मी फार कमी वेळामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की माता रमाई एका बाजूला ज्या पद्धतीनं आज आपल्याला या ठिकाणी आदर्श घेण्यासारखा आहे. का आदर्श आपण घेऊ नये? का बरं आपण या ठिकाणी त्या माता रमाईचा किती जणांनी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, माता रमाईची जयंती साजरी करत असताना किती लोकांनी त्यांच्या गावी त्यांच्या जन्मगावी गेलेला आहात कधी गेलेला? का बरं नाही वाटलं तुम्हाला? सावित्रीबाईंच्या जन्मगावी किती जण गेलेला आहात? फार लांब नाही आहे गाव त्यांचं, नायगाव गाव आहे त्यांचं. सातारा जिल्ह्यामध्ये रोडलाच पुण्याला जाताना नायगाव नावाचं गाव आहे. किती जण गेलात तुम्ही? मग ज्या सावित्रीबाईंच्या मुळे आज आपण एवढी सगळी आमची स्वतःची पात्रता तयार झाली, त्या सावित्रीबाईच्या गावी घरी जायला भेट द्यायला आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणजे हा जो करंटेपणा आहे ना ते फार चुकीचं आहे. एक लक्षात ठेवून घ्या, मला वाईट वाटतं. म्हणजे पुण्यामध्ये अनेक महिला जातात. महात्मा फुलेंनी पहिली शाळा चालू केली. कुठे चालू केली? कुठे चालू केली? कुठे आहे तो बेडेवाडा? पुण्यात कुठं आहे? जिथं तुम्ही दगडूशेठ हलवाईला जाता ना गणपतीला, त्या दगडूशेठ हलवाईच्या बरोबर रस्त्यामध्ये दगडूशेठ हलवाई हा समोर आणि बरोबर मागच्या बाजूलाच तोच भिडेवाडा आहे. जिथं पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेने माझ्या बाण चालू केली. म्हणून आज या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमला. तुम्ही नगराध्यक्ष होता, तुम्ही सगळे पदाधिकारी होता, महिला तुम्ही. त्या काळामध्ये मुलगीने घराबाहेर पडायची परवानगी नव्हती. कारण पुरीला काय म्हटलं जायचं? काय म्हटलं जायचं? संस्कृतमध्ये आहे, मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं
पिता रक्षती कौमारे भरता रक्षतीच यवने पुत्र रक्षतीच वृद्धत्वे न स्त्री स्वातंत्र्य महरती. असं कोण म्हटला? मनुबाबा म्हटला मनुस्मृतीमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, ती जाळण्याच्या लायकीची होती म्हणून ती जाळली. लहानपणी पुरीनं बापाच्या धाकात राहिलं पाहिजे, तरुणपणी नवऱ्याच्या धाकात राहिलं पाहिजे आणि म्हातारपणी पोराच्या धाकात राहिलं पाहिजे. म्हणून स्त्री ही स्वातंत्र्याला लायक नाही, नालायक आहे असं तो मनुबाबा म्हटला. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी ती मनुस्मृती नाकारली आणि मग पहिली मुलीची शाळा चालू केली. मुली शाळेला यायला तयार नाही आहेत. मग अशा वेळेला पहिली मुलगी शाळेत कोण आली माहिती आहे तुम्हाला? कोण आली पहिली मुलगी शाळेत? ऐश्वर्या राय नाही, करीना कपूर नाही. काय पहिली मुलगी शाळेत आली तिचं नाव आहे मुक्ता साळवे. ही मुक्ता साळवे कोण? वस्ताद लहुजी साळवे यांची नात. तिच्या वडिलांनी तिला झाकून घेऊन आले. दिवसभर शाळा शिकवली, परत संध्याकाळी जाताना झाकून घेऊन गेले, कारण पोरगीला कुणी बघता उपयोगाचं नाही म्हणून. एवढी मोठी दहशत त्या काळामध्ये होती. हजारो वर्ष बाईला माणूस पण म्हणून तिचं नाकारलं गेलं. आणि मग आम्हाला सांगितलं गेलं वेदामध्ये, काय सांगितलं वेदामध्ये? ढोल गवार शूद्र पशु नारी हे सब ताडण के अधिकारी. म्हणजे ढोलाला बडवा, त्याच्याशिवाय आवाज निघत नाही म्हणून ढोलाला बडवलं पाहिजे. ढोल गवार, गवार म्हणजे समाजातली वेडी खुळी माणसं, त्यांना सुद्धा काठीनं बडवा म्हणजे ती दोन कोपऱ्यात बसतात. ढोल गवार शूद्र बहुजन समाजातल्या लोकांना काठीनं बडवा म्हणजे ती बरोबर आपल्या पायरीत राहतात. ढोल गवार शूद्र पशु सर्व प्रकारची जनावरं त्यांना सुद्धा काठीनं बडवा, नीट रस्त्यानं जातात. आणि या सगळ्यांच्या जोडीला नेऊन बसवलं नारी, त्याला सुद्धा काठीनं बडवा म्हणजे ती बरोबर आपल्या मुठीत राहते. असा हा महाभाग माणूस, त्याला जन्म देणारी आई एक नारी होती आणि तरी म्हणतोय माझ्या आईला मारलं पाहिजे. असा हा घाणेरडा विषमतेचा विकृत असा प्रकारचा विचार. आणि या विचाराला मूठ माती देण्याचं काम पहिलं काम माझ्या बा ज्योतिबानं केलं आणि दुसरं काम माझ्या बाबासाहेबांनी केलं. आणि या दोघांच्याही खांद्याला खांदा लावून, एका बाजूला माझ्या बा ज्योतिबा खांद्याला खांदा लावून करण्याचं काम माझ्या बाळानं म्हणजे सावित्रीमाईनं केलं. आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेबांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी माता रमाईनं केलं. हे फार मोठं वैशिष्ट्य आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये आणि महात्मा फुल्यांच्या बाबतीमध्ये साम्य काय असेल तर दोघांच्याही बायकोनं आपल्या दोघांच्याही नवऱ्याला या कामामध्ये फार मोठं साथ दिलेली आहे. ते असं म्हणले नाहीये कशाला पाहिजे तुम्हाला जगाचं करायला, तुमचं घरातलं बघा, आमचं काहीतरी आणून द्या, 2 तोळा आणि जरा जास्त करा, जरा चांगलं आणखीन काय साड्या आणून द्या, घरचं सगळं बघा, असं काही तिच्यामध्ये म्हटल्या नाहीत. साऊ म्हटली नाही, माझी रमाई म्हटली नाही. ज्यावेळेला दोघांनी त्यांना समजावून सांगितलं, माझा बा ज्योतिबा साऊला म्हणाला, साऊ या समाजामध्ये असणारी विषमता जर नष्ट करायची असेल तर सर्वात महत्वाचा हत्यार आहे ते शिक्षण. आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आणि म्हणून समाजाला शहाणं करायचं असेल तर अगोदर महिलांना शहाणं केलं पाहिजे, मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. आणि तीच गोष्ट माझा बाबासाहेब आपल्या रमाईला म्हणाले, रमाई की हजारो वर्ष हा जो काही वंचित आणि अशा प्रकारचा शोषित समाज जो आहे त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कधी मिळेल तर ज्या वेळेला तो माणूस खऱ्या अर्थाने स्वाभिमानी होईल. आणि स्वाभिमानी कधी होईल? तो शिकल्यानंतर, तो संघटित झाल्यानंतर आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष केल्यानंतर. मग मला त्याच्यासाठी काम करावं लागेल. हजारो वर्ष झोपलेल्या समाजाला मला जागा करावं लागणार आहे. आणि जागा करायचं असेल तर मला अगोदर ज्ञानी व्हावं लागेल, मला अगोदर ते सगळं समजून घ्यावं लागेल. हा विश्वास त्याने आपल्या बायकोला दिला. आणि म्हणून माता रमाईचं मन मोठं की तिनं आपल्या नवऱ्याजवळ कधी कुठल्या इच्छा व्यक्त केल्या नाही आहेत. आम बायका आपण पाहतो, आम महिला आपण पाहतो की ज्या पद्धतीनं घरदार म्हटलं की एका बाजूला ज्या पद्धतीची एक घरामध्ये बाईची जी काही प्रतिमा असते त्या सगळ्याच्या पलीकडे जाणार होती. त्यागमूर्ती रमाई आहे, त्यागमूर्ती म्हणतोय मी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं घरामध्ये 18-20 दारिद्र्य असणार हो. विचार करा तुम्ही, त्या सगळ्या संघर्षामध्ये मुलं लहान आहेत, मुलं आजारी पडतायत, घरामध्ये खायला प्यायला नाही आणि नवरा मात्र इकडे शिक्षणासाठी बाहेर गेलेला आहे. आणि सगळी जबाबदारी या बाईवरती आहे. विचार करा तुम्ही. पण कुठल्याही प्रकारचं कधी तक्रार नाही, कुठलं काही नाही. माझा नवरा करतोय ते चांगलं करतोय, समाजाचं भल्याचं करतोय, समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय, मानवतावादी काम करतोय. हा विचार या बाईला समजला होता. आणि म्हणून त्या बाईनं मोठ्या मनानं आपल्या नवऱ्याला सांगितलं, तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्ही पाठीमागं माझी काळजी करू नका, मी समर्थ आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये कमी वयात लग्न झालेलं असताना सुद्धा एवढा मनाचा मोठेपणा या बाईनं दाखवला आणि तिनं या ठिकाणी आपला तो संसार उभा केला. बाईच्या या सगळ्या राहट गाडग्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक गोष्ट दुर्दैवानं हमखास होते, ती म्हणजे घरातलं काम करत असताना बाई वेळेवर कधी जेवत नाही.
आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि नेमकं तेच होत राहिलं. त्या दिवसभराच्या काबाड कष्टामध्ये स्वतःच सकस आहार न मिळाल्यामुळं आणि काम करत राहिल्यामुळे या सगळ्याच्या ह्याच्यामुळं दिवसेंदिवस तब्येत बिघडत गेली. तब्येत बिघडले तरी आपल्या नवऱ्याला मात्र त्यानं कधी त्रास दिला नाही आणि ही तब्येत बिघडत जाऊन मग पुढे त्याचं रूपांतर मोठ्या आजारामध्ये झालं आणि त्या आजारामध्ये त्या ठिकाणी रमाई आपल्याला सोडून गेल्या. रमाई सोडून गेल्या. पुढचा मुलगा सुद्धा वारला डोळ्यासमोर, पण तरी सुद्धा एवढं दुःख झेलून ही बाई आपल्या नवऱ्याला सांगते की तुम्ही जे करताय ते फार महत्वाचं आहे. माझा आजार पण माझा मुलगा जरी गेला असला तरी या समाजामध्ये हजारो वर्ष जो अंधारात असा पिचलेला जो समाज आहे त्याला प्रकाश देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि मी हे सगळं सहन करते, असं एका बाजूला आपल्या नवऱ्याला सांगणारी ती माता रमाई आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवून घ्या, रमाबाईला रमाई आईचं रूप तिला म्हणलेलं आहे. आईचं रूप. आई जसं आपल्या घरासाठी राबते, आपल्या घरासाठी सगळा त्याग सहन करते, आपल्या घरासाठी कुठल्या प्रकारची कुरबुर करत नाही, त्या पद्धतीनं या बाईनं या समाजाला जो आंधळा, ज्याला आपण म्हणू ज्ञानानं कधी ज्ञान न मिळालेला, अज्ञानानं आंधळा असलेला समाज, या समाजामध्ये ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला नाही, हजारो वर्ष ज्याला माणसाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं, गाव कुसाबाहेर ठेवलं, अशा समाजाला प्रकाश देण्यासाठी माझा नवरा जर धडपडत असेल, त्याला प्रकाशमय करण्यासाठी या ठिकाणी माझा नवरा जर त्या सगळ्या गोष्टी करत असेल तर मला त्या ठिकाणी माझ्या नवऱ्याला साथ दिली पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, एका कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमाग एका कर्तृत्ववान बाईचा हात. याच्या अगोदर आपलं असं म्हणलं जातं, काय म्हणलं जातं, एका कर्तृत्ववान बाईच्या पाठीमाग तिच्या कर्तृत्ववान पुरुषाचा हात आहे म्हणून ती होते. पण आपल्याला इथं आपल्याला दिसून होईल की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या माग एका कर्तृत्ववान बाईचा अशा प्रकारचा आधार भक्कम होता. आणि म्हणून माता रमाई कोकणातल्या दाभोळ सारख्या त्या ठिकाणी असणाऱ्या एका छोट्या खेडेगावामध्ये, जिथं छोटी वाडी वस्ती होती, त्या गावामध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि रमाईंचं मी घर पाहिलेलं आहे, त्यांचं सगळं त्या ठिकाणचं पाहिलेलं आहे. एका छोट्याशा खेडे कोकणातल्या गावातल्या ती माता रमाई एका देशातल्या एवढ्या मोठ्या जगातल्या भारतीय संविधान तयार करणाऱ्या बाबासाहेबांची पत्नी म्हणून त्यांना जो मान सन्मान मिळाला ती फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सर्वच माझ्या या नगरसेवकांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की त्यांचा संघर्ष तुम्ही समजून घ्या. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या आयुष्याला पुढे घेऊन गेल्या, ज्या पद्धतीने त्यांनी समाजाचा जो काही एक विकासाचं ज्या पद्धतीनं एक स्वप्न बघितलं आणि स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिल्या आणि त्या पद्धतीने समाज बदल झाला पाहिजे म्हणून आपलं आयुष्य सारं पणाला लावलं. अशा प्रकारच्या त्यागमूर्ती रमाईचा आदर्श तुम्हाला घेता आला पाहिजे, सावित्रींचा आदर्श घेता आला पाहिजे. तीच गोष्ट जिजाऊंची आहे की एका बाजूला नवरा पूर्णपणे आदिलशहांची करतोय, धावपळीचं जीवन आहे आणि अशा काळामध्ये पूर्णपणे आपल्याला सांभाळण्यासाठी आपला नवरा नसताना सुद्धा जिजाऊन बाल शिवबाला या ठिकाणी सांभाळलं. विचार करा तुम्ही, माता माझी जिजाऊ जर नसती तर शिवबा इतका तयार झालाच नसता. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला, कुठल्याही प्रकारच्या विषमतेला थारा न देता शिवबाला तयार करण्याचं काम माता जिजाऊन केलेलं आहे, लक्षात ठेवून घ्या. म्हणून ही सगळी मोठी माणसं जी घडलेली आहेत यांच्या आयुष्यामध्ये एकतर आईचा हात आहे, एकतर आपल्या बायकोचा हात आहे आणि म्हणून ही माणसं घडलेली आहेत. म्हणून शिवरायांचा आपण एवढा जय जयकार करतो. ज्या शिवरायांच्या मध्ये मानवतेची मूल्य होती, ज्या शिवरायांच्या मध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं जे काही त्यांच्या मनामध्ये ही जी काही विचाराचं आपल्याला पुल्लिंग दिसतं त्याच्या पाठीमागची प्रेरणा जिजाऊ माता आहे. आणि म्हणून ही माता जिजाऊ असेल, अहिल्या माता असेल, रमाई असेल, सावित्रीमाई असेल आणि सर्वात महत्वाचं नाव मगाशी ज्यांचा एक सहज उल्लेख झाला ते म्हणजे की ज्यावेळेला सावित्रीमाईनं शाळा चालू केली आणि मग शाळा चालू केल्यानंतर ज्या वेळेला सगळ्या पुण्यातल्या कर्मठ आणि जात्यंध ब्राह्मणांनी महात्मा फुल्यांच्या वडिलांना सांगितलं, काय सांगितलं की तुमचा मुलगा या ठिकाणी शाळा चालू करतोय आणि तो धर्माचं उल्लंघन करतोय, तो पाप करतोय आणि म्हणून एकतर त्याला शाळा शिकवायचं थांबवा नाहीतर घरातून बाहेर काढा. त्यावेळेला घाबरून त्यांच्या वडिलांना नाविलाज असतो या दोघांना घरात बाहेर काढावं लागलं. आणि मग या दोघांनी घरात बाहेर काढल्यानंतर अख्ख्या पुण्यामध्ये कुणीही त्यांना राहायला जागा दिली नाही. त्यावेळेला त्यांच्या एका मित्रानं त्यांना जागा दिली. पुण्यातल्या गंज पेठेमध्ये त्यांचं नाव आहे उस्मान शेख आणि त्या उस्मान शेखांची बहीण फातिमा शेख आणि ती सुद्धा त्या घरामध्ये
त्याच्या सावित्रीबाईंच्या बरोबर शिकली आणि ती सुद्धा शाळा शिकवायला जायला लागली. म्हणून या देशातली पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले आणि या देशातली पहिली शिक्षिका फातिमा शेख आहे, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. अशा पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे सगळं झालेलं आहे. मग आता तुम्ही करायचं काय? जे बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे, ते संविधानानं आपल्याला काय दिलेलं आहे? संविधानानं आपल्याला दिलेला आहे वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार. सर्व जाती धर्माचे लोक त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. म्हणून या देशातला जर गोरगरिबांचा आणि जाती धर्माच्या पलीकडे असणारा कुठला देव असेल तर तो विठ्ठल आहे. आणि म्हणून त्या विठ्ठलाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, वैष्णवांचा धर्म एक भेदाभेद भ्रम मंगळ. आणि दुसऱ्या बाजूला सावतामाळी म्हणाला, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. बघा तुम्ही, सगळ्या जातीचे संत आहेत त्याच्यामध्ये, सगळ्या जातीचे आहेत, एकही जात त्याच्यामध्ये नाही, सगळ्या जातीचे संत आहेत. आणि म्हणून त्या संतांची परंपरा समतेची परंपरा आहे. आणि तो समतेचा विचार सांगण्याचं काम संविधान आपल्याला सांगतं. संविधान आपल्याला काय दिलेलं आहे? संविधान आपल्याला दिलेला मताचा अधिकार. लक्षात ठेवून घ्या, 26 जानेवारी 1950 या देशाच्या मी मालक झालेलो आहोत. त्याच्या अगोदर मी मालक नव्हतो, आम्ही गुलाम होतो, राजाचे होतो, बादशाचे होतो, कुठल्या तरी व्यवस्थेचे गुलाम होतो. परंतु आज तुम्हाला सगळी पदं भोगायला मिळायला लागली ती केवळ आणि केवळ संविधानामुळं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून संविधान घराघरात नाही तर ते मनामनात असलं पाहिजे आणि आपल्या कृतीत असलं पाहिजे. स्त्रियांना आज तुम्हाला जो सन्मान मिळालेला आहे, आज तुम्हाला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला समान हक्क मिळतो, नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये मिळतो, हे सगळं कुठून आलं? संविधानामुळं. मगाशी सर म्हणाले त्या पद्धतीनं की हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जे बाईला कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता तो अधिकार मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं. एका दणक्यात म्हणतोय मी, 26 जानेवारी 1950 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला मताचा अधिकार देऊन या देशाचं मालक करून ठेवलं. आणि मग तुम्ही नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच पासून राष्ट्रपतीपर्यंत सगळे निर्णय हे सगळे लोकांच्या हातात ठेवले. आणि या देशातली जनता सार्वभौम मालक आहे, म्हणजे आपण सर्व मालकासारखं वागलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला. आणि म्हणून सगळ्या महामानवांचा विचार जर कुठं असेल तर तो संविधानात आहे. सगळ्या महामतांचा विचार संविधानामध्ये आहे. आणि कृतीशील अशा प्रकारचा प्रेमाचा संदेश या संविधानामध्ये आहे. कारण संविधान सांगतं, जात धर्म पंथ भाषा वर्ण भेद याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न करता तुम्ही आम्ही सर्वजण भारतीय म्हणून जगलं पाहिजे. काय म्हणून जगलं पाहिजे? काय म्हणून जगलं पाहिजे? बाबासाहेबांनी शेवटचं भाषण केलं 25 नोव्हेंबर 1949 आणि शेवटचं सत्र चाललं किती दिवस? 114 दिवस. आणि तुम्हाला सांगतो, त्यावेळेला बाबासाहेबांनी जे संविधान सभेतलं शेवटचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले, आय एम फर्स्ट इंडियन अँड आय एम लास्ट इंडियन. मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटची ओळख सुद्धा भारतीय आहे. अशा प्रकारचा आपण सर्वजण भारतीय म्हणून राहूया आणि म्हणून माणूस म्हणून आपण जगूया. अशा प्रकारचा विचार संविधान सांगतं. त्याचा पाया रचण्याचं काम एका बाजूला वारकरी संप्रदायाने केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, तोच वारसा महात्मा फुल्यांनी चालवला, तोच वारसा शाहू महाराजांनी चालवला, तोच वारसा बाबासाहेबांनी चालवला. आणि बाबासाहेबांना उभं करण्याचं काम या ठिकाणी माता रमाईनं केलं. आणि म्हणून रमाईच्या निमित्तानं, अभिवादनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मी एवढीच विनंती करतो की मगाशी मी जी अपेक्षा व्यक्त केली तसा जरा थोडासा शिरोळ हे क्रांतिकारी गाव आहे, शाहू महाराजांनी वसवलेलं या ठिकाणी हे केलेलं पुण्याचं गाव आहे. तिथं जातीवादाला थारा देऊ नका, तिथं जातीवादाला थारा देऊ नका. कारण काही माणसं आता तिरंगा नाकारायला लागलेत, काही माणसं स्वातंत्र्याला नावं ठेवायला लागलेत, काही माणसं जी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य चळवळीत नव्हती, तिरंगा ज्यांनी कधी लावला नाही, ज्यांनी राष्ट्रगीत कधी मांडलं नाही, ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, ज्यांनी जिजाऊचा अपमान केला, तीच औलाद आता देशभक्तीचं सर्टिफिकेट वाटायला लागले. आणि तीच आमच्या बहुजनांच्या पोरांना नादीला लावा लागले, खोटा इतिहास सांगायला लागले, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगायला लागले, जातीवाद बनवायला लागले, धर्मांध बनवायला लागले. आणि शिरोळ गाव तिच्या आघाडीवर आता पुढे येते की काय अशा प्रकारची ओळख होती आहे, त्याला पुसून टाकण्याचं काम करावं आणि शिरोळ गाव हे मानवतावादी गाव करावं, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद, रमाई जिंदाबाद.